बीएमसी वालों का तो मैं धन्यवाद कहूंगी कि इतना आंखों में धूल झोंकने का काम कितनी अच्छे से किया जा रहा है। ये क्या है? रोड बघा, हा कालच केलेला आहे, पण एका रात्री काल रात्रीच केलंय। एका रात्रीमध्ये बघा कशा भेगा पडल्यात रस्त्यावर, म्हणजे ह्याच्यावरनं रस्त्याची निकृष्ट दर्जाची लेवल आपल्याला समजते। कामाची पद्धत बघा महानगरपालिकेच्या, असे हे एका रात्रीमध्ये जर असे हाल होणार असतील रस्त्यांचे, तर अजून पावसाळ्याचे 3-4 महिन्यामध्ये काय येते तर म्हणजे भूकंप येईल मला वाटतं। असं रस्ता खचून त्याच्यामध्ये आत लोक जातील, अशा प्रकारचं बांधकाम केलेलं आहे महानगरपालिकेच्या वतीने। लगेच खराब होणार, त्याला डांबरच नाही। अरे हो थांबा ना 2 मिनिट। चलो चलो, डांबर नहीं है। ये देखो, शिवसेना शाखा क्रमांक 3 उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शाखेच्या वतीनं आज आम्ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये पाणी दौरा केलेला आहे आणि त्या पाणी दौऱ्यामध्ये निष्कृष्ट दर्जाची कामं ह्या बीएमसीच्या कॉन्ट्रॅक्टरनी आणि बीएमसीनी केलेली आहे। हे डांबर रात्रीच टाकलेलं आहे, परंतु बघा आपण सगळं हाताने काढू शकतो आपण। अशी निष्कृष्ट दर्जाची कामं ह्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये केलेली आहे। काही ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत, त्या ठिकाणी सुद्धा त्या खड्ड्यांमध्ये आपण बीएमसीने ती दुरुस्त केलेले नाही आहेत। काही ठिकाणी नाले आहेत, नाल्यामधला कचरा काढलेला नाही आहे। काही ठिकाणी चेंबर बसवलेत, पण त्या चेंबरच्या खाली सुद्धा 1 इंचभर अशी फट ठेवलेली का तिथे बाईकवाला सुद्धा पडू शकतो। म्हणजे कोणतीच कामं ह्या बीएमसीने केलेली नाही आहे। हे अधिकारी झोपलेत की काय? यांनी लवकर जागे होऊन ही पाणी करावी। आणि ह्या पाणीमध्ये आपण बघतोय रात्रीच हा डांबरीकरण केलेला रस्ता, सकाळी आपण हाताने त्यांना खडे काढू शकतो। म्हणजे याच्यावरती डांबर पण नाही, पूर्ण संत मीराबाई रोड राजनगर ह्या परिसरामध्ये जे काम केलेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। निषेध असो, निषेध असो, महानगरपालिकेचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो। महानगरपालिकेने उत्तर दिली पाहिजे त्याच्यावर। ये सारे हर जगह खड़े रहेंगे। हाँ या भाई जान खड्डा दिखे बस, एक फोटो काढा बस। अधिकाऱ्यांना जाग आलेली पाहिजे, ते झोपलेत। आणि जे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी हे कसलं काम केलं, त्यांनी स्वतः येऊन या ठिकाणी पाणी करावी। आम्ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये पाणी केली, संत मीराबाई रोडला रात्रीच हा रस्ता बनवलेला आहे, परंतु